हॅलो, या सेशन मध्ये स्वागत आहे। या विशेष मॉड्यूल मध्ये आपण मॅग्नेटिक पार्टिकल टेस्टिंग बाबत शिकणार आहोत। या मॉड्यूल मध्ये आपण मॅग्नेटिक पार्टिकल टेस्टिंग वर लक्ष केंद्रित करू। आपण पाहू परीक्षण पद्धती, दोषांचे मूल्यांकन आणि खालील ध्येयांना कसे गाठायचे। चुंबकीय व्यावहारिक परीक्षणाचा उपयोग करून पृष्ठभागावरच्या दोषांसाठी वेल्डेड घटकाचे निरीक्षण करा। दोषांचे ठिकाण शोधून त्यावर खूण करा। चुंबकीय कण परीक्षण MPT लोखंड चुंबकीय सामुग्री आणि वेल्ड धातूमध्ये पृष्ठभाग किंवा निकट पृष्ठभागाच्या त्रुटी किंवा दोष शोधण्यासाठी सगळ्यात व्यापक रूपाने प्रयोग केली जाणारी गैरविनाशक कारक निरीक्षण विधींमध्ये एक आहे। MPT ला मॅग्नेटिक टेस्टिंग MT, मॅग्नेटिक टेस्टिंग पार्टिकल इन्स्पेक्शन MPI म्हटले जाते। MPI सरळ, सोपे, वेगवान आणि खूप प्रभावी आहे की चुंबकीय कण परीक्षणाचा उपयोग ऑटोमोटिव्ह, तेल आणि गॅस निर्माण सारख्या वेगवेगळ्या उद्योगांमध्ये केला जातो। MPT पद्धत स्टील आणि कच्च्या लोखंडासारखे चुंबकीय सामग्रीपर्यंत मर्यादित आहे। याचा उपयोग स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम आणि तांबे यासारख्या अचुंबकीय सामग्री बरोबर नाही केला जाऊ शकत। पृष्ठभाग तयार करणे। यापूर्वी की आपण 1 इंचाच्या आत कोणताही पृष्ठभाग किंवा आसपासच्या क्षेत्रांचे निरीक्षण कराल तर याची खात्री करणे महत्त्वाचे आहे की ते स्वच्छ आहे आणि त्यावर गंज, स्केल, वाळू, ग्रीस, पेंट, स्लॅग, तेल किंवा दुसरी कोणतीही गोष्ट लागलेली नाही आहे जी आत जाऊ शकते। उपकरणे। MPT विधी करण्यासाठी आवश्यक उपकरणे काही अशा प्रकारे आहेत। इलेक्ट्रिक पॉवर सेट, पक्के चुंबक जिथे वीज उपलब्ध नाही, कोरड्या आणि ओल्या विधींसाठी चुंबकीय कण, स्वच्छतेनंतर ब्रश किंवा सॉल्व्हंटने स्वच्छता करा। चुंबकीय टेक्निक अनुलंब, गोलाकार आणि बहुदिशात्मक चुंबकत्व होऊ शकते। चुंबकीय प्रवाहाची गळती हे या गोष्टींवर अवलंबून असते की जेव्हा परीक्षणाअंतर्गत सामग्री किंवा भागाला चुंबकित केले जाते, साधारणपणे चुंबकीय क्षेत्राच्या दिशेच्या आडव्या दिशेत होणारा चुंबकीय फील्डच्या पृष्ठभागावर एक गळती क्षेत्राचे निर्माण करेल। या गळती क्षेत्राची उपस्थिती आणि असंततेचा शोध पृष्ठभागावर असलेल्या बारीक विभाजित लोहचुंबकीय कणांद्वारे लावले जाते। काही कणांना गळती क्षेत्राद्वारे एकत्र केले आणि ठेवले जाते। आज जेव्हा आपल्याला कोणत्या वेल्डमध्ये चुंबकीय क्षेत्र बनवायचे आहे तर आपण नेहमी इलेक्ट्रोमॅग्नेटिक योक नावाच्या उपकरणाचा उपयोग करतो। या योकला नियमित वीज AC किंवा डायरेक्ट करंट DC द्वारा चालवले जाऊ शकते। ही पद्धत एक चुंबकीय बळ निर्माण करते, ते वेल्डच्या लांबी बरोबर चालते। चुंबकीय कणांचे प्रकार। आपण लोहकणांना कोरड्या पावडरच्या रूपात उपयोग करू शकतो किंवा निलंबन बनवण्यासाठी ते द्रवाबरोबर मिसळू शकता। चुंबकीय पावडरला कोरड्या रूपात किंवा द्रवाबरोबर मिसळून लावले जाऊ शकते। कोरड्या पावडर पद्धतीचा उपयोग साधारणपणे मोठे आणि जड वेल्डच्या तपासणीसाठी केला जातो। हा वेगवेगळ्या रंगात येतो पण उभ्या पृष्ठभागावर वेल्डच्या निरीक्षणासाठी आदर्श नाही आहे। कोरड्या पद्धतीच्या तुलनेत ओली पद्धत अधिक संवेदनशील असते कारण की हे आपल्याला छोट्या कणांचा उपयोग करण्याची अनुमती देते जे खूप सूक्ष्म दोष शोधू शकतात। परीक्षण प्रक्रिया। वेल्ड जोड स्वच्छ करा। वीज प्रवाहित करून वेल्डला चुंबकित करा। चुंबकीय कणांना चुंबकीय बळाबरोबर एकत्र लावा। चुंबकीय उपकरणांचे अंतर आणि स्थितीला ओव्हरलॅपिंग X पॅटर्न मध्ये ठेवा।
जास्तीचे कण दूर केल्यावर उरलेले कण जे समस्यावाल्या जागेवर अडकले आहेत ते आपल्याला दाखवतील की समस्या कुठे आणि किती मोठी आणि कोणत्या आकाराची आहे. परीक्षणाच्या परिणामांना पहा आणि कोणत्याही महत्त्वपूर्ण निष्कर्षाचे विश्लेषण करा. परीक्षण केलेल्या भागाचे चुंबकत्व दूर करा आणि परीक्षणानंतर ते स्वच्छ करा. वीज चुंबकीकरण. चुंबकत्व दूर करण्यासाठी आपण अशा चुंबकीय क्षेत्रात आणूया की जे चुंबकीय बनवण्यासाठी आणलेल्या क्षेत्रापेक्षा मोठे किंवा तेवढे असेल. मग आपण क्षेत्राच्या दिशेला मागे पुढे बदलत राहू आणि हळूहळू त्याला इतके कमजोर करू की त्यात चुंबकत्व राहणार नाही. परीक्षणानंतर पृष्ठभागाची स्वच्छता करण्यासाठी कॉम्प्रेस्ड हवेचा वापर करून अनावश्यक कोरडे चुंबकीय कण घालवा. ओले कण वाळू द्या. वाळल्यानंतर ब्रशच्या सहाय्याने किंवा कॉम्प्रेस्ड हवेचा वापर करून काढा. ओले कण सॉल्व्हंट वापरून धुवून टाका. परीक्षण योग्य प्रकाश असलेल्या जागी केले गेले पाहिजे. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे शॉक लागू शकतो आणि विशेषतः कमी व्होल्टेजवर जास्त अँपिअरचा वापर केल्याने जळू शकते. योक उत्पादाचे अंशांकन. उपयोग करण्यापूर्वी चुंबकीकरण उपकरणांचे अंशांकन करा. आवश्यक स्ट्रेंथची खात्री करण्यासाठी डीसी योकने 14 ते 23 किलोग्रॅम प्रमाणित टेस्ट वेट उचलले पाहिजे. या मॉड्यूलमध्ये आपण शिकलो आहोत वेगवेगळ्या प्रकारचे चुंबक आणि चुंबकीय क्षेत्र बनवणे, चुंबकीय कणांचे प्रकार आणि उपयोग. वीज चुंबकीकरण. सत्राच्या समापनाची वेळ आली आहे. तुम्हाला सगळे कन्सेप्ट समजले असतील. भेटूया पुढच्या सत्रात.